तू चंद्याला आणि मंदाला कशी ओळखतेस? तुला सांगितलं मित्र आहे माझा चंद्या बालपणीचा आणि मंदा मैत्रीण होती आमची. बालपण आणि तारुण्यपणाचा तो सुखद काळ बरोबर गेलाय. मंदा तर माझी जिवलग मैत्रीण होती. होती म्हणाले ना तू? मारली वाटतं तुम्ही दोघींनी तिला. अच्छा, सिला असं झालं का चंद्याचं माद? मग स्वतःला मारला असता लोकांना काय उचलता, लोकांना काय मारता? ऐकायचं आहे का तुला? का मध्ये मध्ये बोलशील? तिला कोण मारेल? तीच मारतीये आम्हाला. तीळ 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 तीळ. परत जाऊ दे. तू म्हणाली होती म्हणजे वारली आहे का ती? मारली का मेली महत्वाचं नाही सांग. माझ्यासाठी मेली ती. रिकामे प्रश्न करू नको. तुला काय विचारायचंय ते विचार. चंद्या आणि मंदा दोघांची पहिली भेट कुठे झाली होती? कुठे भेटले होते दोघं? आम्ही सर्व शासकीय वसाहतीमध्ये राहायचो. 40-50 घरांची वसाहत. त्यात एक परिवार चांद्याचा. बाबा विश्वासराव पाटील अभियंता, विमला पाटील गृहिणी, उमा पाटील मुलगी, रमा पाटील मुलगी, चंद्रकांत पाटील मुलगा, रवी पाटील मुलगा. दुसरा परिवार मंदाचा. बाबा शशिकांत साठे अभियंता, दमयंती साठे गृहिणी, संध्या साठे मुलगी, मंदाकिनी साठे मुलगी, अभि साठे मुलगा. तिसरा परिवार सुमनचा. सुहास सुपे सहाय्यक अभियंता, सुधा सुपे गृहिणी, अभि सुपे मुलगा, सुमन सुपे मुलगी. चौथा परिवार माझा. दीनानाथ राणे सुपरवायझर, मयुरी राणे गृहिणी, दीपक राणे मुलगा, श्वेता राणे मुलगी आणि बरीच इतर कुटुंबे आणि त्यांची मुले. त्या वर्षी नुकत्या शाळा चालू झाल्या होत्या. जूनचा महिना होता. मला चांगलं आठवतं. मी 8वीत होते तेव्हा. सुमन आणि मी दोघे खेळत होतो. तेव्हा सुमन 7वीत होती. चंद्रही 7वीतच होता. मंदा नुकती राहायला आली होती. मी, सुमन आणि मंदा खेळत होते आणि चंद्या आला आणि मंदाकिनीला. काय रे, मुलांमध्ये घाबरतो का की मुलींमध्ये खेळतोय? मुलांना मुलांमध्ये खेळायचं. मुलींमध्ये मुलगा भाजून खातो कोंबडा. सुमन, मुलगा कुठे आहे? मुलगी आहे. ती नवीन साहेब आले नाही का, ते साठे साहेब, त्यांची मुलगी आहे, मंदाकिनी. चंद्या, मुलगी आहे ना, मुलीसारखं राहायचं. हे काय घातलंय जीन्स आणि शर्ट? मुली घालता का? आणि हे केस मुलांसारखे कापून ठेवले आहेत. मुलीनं मुलीसारखं राहायचं. वरतून काही कळतही नाही की मुलगा आहे की मुलगी. बहुत बोल रहा है. कौन है बेटो? चंद्या बे, सुमन, समजव तिला तोंड सोडायचं नाही म्हणून. नाहीतर तोंड सोडलं की तोंड फोडतो मी बे म्हणतेय. आणि काय वाटलं तुला, महाराष्ट्र आहे, हिंदी बोलते आहे, राष्ट्रभाषा पिक्चर जास्त पाहते वाटतं. मंदाकिनी, देखती हूँ मेरे पापा नहीं बोलते. तू कौन है बे? भाग यहाँ से. दादा है क्या मेरे पास? नहीं करना दादागिरी बेवकूफ. भगाओ इसको. दिमाग का दही कर रहा है बेवकूफ. चंद्या.